तुमच्या आयुष्यातील दुःख खरं आहे का, की फक्त मनाची निर्मिती? आज तुम्ही विश्वास ठेवत असलेली गोष्ट खोटी निघाली तर? आपले विचार सत्य आहेत का, की जुन्या अनुभवांवर आधारित भीती? लेखिका लुईस एल हे सांगतात की लहानपणी शिकवलेले शब्द, तू काहीच नाहीस, तू अपयशी आहेस, हे आपण आयुष्यभर खरे मानतो, पण ते खरे आहेत का? हे शब्द बहुतेक वेळा इतरांच्या भीतीतून येतात. आपल्या मनाला जुन्या जखमा धरून ठेवण्याची वाईट सवय असते. जेव्हा आपल्याला वाईट अनुभव येतो तेव्हा आपले मन म्हणते हे नेहमीच असेच राहील. पण लेखिका लुईस एल हे म्हणतात, भूतकाळ हा फक्त एक अनुभव आहे, तुमचे भविष्य नाही. आपण आपल्या पालकांना, आपल्या परिस्थितीला, आपल्या समाजाला दोष देतो. दोष देणं म्हणजे स्वतःला कमकुवत करणे. ज्या क्षणी आपण म्हणतो, हो माझा भूतकाळ कठीण होता, पण आता बदलण्याचा मी निर्णय घेतो, तेव्हाच आपली खरी शक्ती जागृत होते. जेव्हा मन म्हणते मी अपयशी आहे, तेव्हा तुम्ही लगेच स्वतःला विचारता, ते खरोखर पूर्णपणे खरे आहे का? कदाचित नाही. कदाचित तो फक्त एक जुना विश्वास आहे. लेखिका लुईस एल हे सांगतात की तुम्ही नवीन विश्वास निवडू शकता. मी शिकत आहे आणि दररोज प्रगती करत आहे. तुमच्या मनाला नवीन वाक्य द्या, कारण मन तुम्ही जे वारंवार सांगता त्यावर विश्वास ठेवते. आज एक काम करा, तुमच्या मनात सतत येणारा एक नकारात्मक विचार लिहा. त्याला विचारा, हे खरंच सत्य आहे का? त्याच्या जागी एक सकारात्मक विचार लिहा. आपण विचार नसतो, आपण विचारांचे निरीक्षक असतो. जेव्हा आपण विचारांवर प्रश्न विचारतो तेव्हा आपलं आयुष्य बदलू लागते. तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.